श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज स्वामींचा वार आहे, गुरुवार आहे. आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट वार असतो. चला आपण पी व्ही मराठीच्या बद्दल बोलूया, शॉर्ट रिव्ह्यू करूया. एवढं तर काही खास नव्हतं, सध्या तरी हेच चाललं आहे. चला एक टास्क बघायला भेटला आहे आपल्याला, ज्याची वाट परत लागलेली आहे. विशालने लावलेली आहे वाट नेहमीसारखं. कोण काय करतंय, कोण काय हे होतं की आपली जी पॉवर की आहे, सॉरी ते त्या कीला काय नाव दिलं, रेड कलरची की आहे, ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो. पण नशीब याच्यामध्ये असं नाही की नॉमिनेशन आपण दुसऱ्याला देऊ शकतो. नॉमिनेशनचा काही त्रास नाही आहे, फक्त आपली जी नुकसानवाली पॉवर आहे ती आपण दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतो, राईट. तर तसं होतं. तर चांगली गोष्ट आहे. ही पॉवर गेली आहे मला वाटतं आपली विशालकडे, आरबीकडे, आणि काय तिला आपण काय म्हणतो, ससा, जी इतकी हे झाली होती. आणि त्या लोकांमध्ये तर काय इतकं तन्वी अगदी चिडचिड झाली होती आरबीसोबत, कारण का त्यांनी थोडा गेम, ॲक्च्युली त्यांनी काही केलं नव्हतं, तो फक्त मजाक मस्ती करत होता. बट ठीक आहे, म्हणजे कोणी पण एवढा सरासरी गेम खेळून देणार पण नव्हतं. अगर याच्याबदली विशाल खाली असलं असतं तर त्यांनी उद्ध्वस्त केलं असं. तो वरून कंटिन्यू या गोष्टी बोलत होत्या की खराब कर, खराब कर, खराब कर, करून देऊ नको. ते या हिशोबाने ऑब्वियसली ती गोष्ट खराब तर होणारच होती. तर मग ते झालं. त्याच्यानंतर ऑब्वियसली थोडंफार आपल्याला ड्रामा बघायला भेटला राखीचा, जो नेहमी आपल्या एपिसोडमध्ये असतो. मग राशन आलं. राशनमध्ये एक गोष्ट खूप ॲक्च्युली मला इतकं हसायला आलं, ज्यावेळेस राखीचं सामान त्यांनी चोरलं तर खरी, सामान भरपूर विशालनी त्या लोकांनी चोरून तर ठेवलं, आणि आरबीने येऊन सांगितलं पण राखीला. पण राखीने जी गोष्ट बांधली होती आणि बांधून जी झोपली होती ते खतरनाक होतं. आणि अनुश्री जे घ्यायला गेली होती आणि जी ती उठली धप करून, लय खतरनाक सीन होता तो भाई. पण याच्यामध्ये मला वाटतं आजच्या एपिसोडमध्ये बघायला गेलं तर हे सगळं सोडलं तर इतकं काही खास होतच नाही. बघायला गेलं रिव्ह्यूसारखं काही नव्हतं, काही इम्पॉर्टंट नव्हतं. कोण कुणाच्या प्लॅनिंग प्लॉटिंगमध्ये येतं आहे, कोण काय करते, कोण कुणाची पॉवर ह्याला त्याला देतं आहे, हे सगळं होतं. पण प्राजक्ता ह्या गोष्टींनी खुश झाली असेल की तिची पॉवर कुणाकडे गेली. पण प्राजक्ता, तू नॉमिनेशनमधून सेफ नाही झाली आहे. ती तर तू आज पण आहे. सो तुला इतकं पण खुश व्हायची जरूरत नाही आहे. तू ज्या वेळेस, मला असं वाटतं प्राजक्ताला बाहेर काढलंच पाहिजे. किती जणांना वाटतं प्राजक्ता आता गेली पाहिजे, बस झालं. सागर पण जाणार आहे, मी ह्याच्यासाठी नाही बोलत, सागर गेला तरी पण चालेल, पण प्राजक्ता सिरियसली. आणि यावेळेस ते तिने जे केलं आहे त्याच्याने तर ती आणखीनच हे झाली, एक्सपोज झाली आहे. आणि तिचा गेम खूप जास्त थंड आहे. सो तिला गेलंच पाहिजे आता. आणि किती जणांनी रुचिताचा इंटरव्ह्यू ऐकला आहे, कारण का या एपिसोडमध्ये बोलायसारखं काय नाही, तर मी थोडंफार इंटरव्ह्यूबद्दल बोलते तिच्या. त्यांनी खूप काही गोष्टी रिव्हील केल्या आहेत बाहेर आल्यावरती, की तिच्या गोष्टी दाखवल्या नाही गेल्या किंवा काय. भाऊच्या धक्क्यावर तिला बोलायला नाही भेटलं आहे, जे पण आहे खूप गोष्टी ज्या कट केल्यात. तर मी एवढंच सांगेल की बिग बॉस, तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करतात, मग बाहेर आल्यावर जे लोकांना आम्ही विलन समजतो, मग ते बाहेर आल्यावर त्यांचं जेव्हा सांगतात तेव्हा आम्हाला स्वतःला प्रश्न पडतो की आम्ही 1 तासाच्या एपिसोडमध्ये कोणाला काय जज करायचं. आणि किती जणांना असं वाटतं आहे की यावेळेस आम्हा लोकांना सिरियसली कोणताही सदस्य हा विलन तर सगळेच दिसत आहेत मला याच्यामध्ये, सोडून टाका, हिरो कोणीच दिसत नाही आहे. आता अशी कंडिशन आहे की कोण जिंकणार आणि कोण नाही हे तर सोडूनच टाका. मला तर वाटतं आज सीझनमध्ये आमचा फेवरेटच कोणी नाही झाला आहे. तो खूप खराब सीझन आहे भाई, खूप खराब सीझन आहे.
नेक्स्ट टाईम तुम्ही खूप खूप जास्त रिसर्च करून लोक आणा, इतकी घाई करू नका. थँक्यू सो मच. यावेळेस काही नव्हतं बोलायसारखं. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.